तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये अनेक अपडेटेड बातम्या आलेल्या आहेत, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती। कसबटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची केली होती मागणी। वकिलाची भूमिका सत्याची असावी, हगवणेचा वकील वैष्णवीचं चरित्र हनन करतोय, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। हगवणेचे वकील बुद्धिमान नाहीत, नीतिमत्ता पणाला लावतायत। हगवणेच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर सुषमा अंधारेंची टीका, वैष्णवींचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा युक्तिवाद हगवणे कुटुंबियांच्या वकिलानं केला होता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार, कोर्टाची परवानगी मिळता स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार। पोलिसांची माहिती, मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाणार। निलेश चव्हाणचा पुणे, मुंबईसह गोवा, कर्नाटकातही शोध। पोलिसांच्या 6 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जातोय। निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी। वैष्णवीच्या बाळाची वैद्यकीय चाचणी पूर्ण, याबाबतचा वैद्यकीय अहवाल पिंपरी चिंचवड पोलिसांना प्राप्त। दरम्यान निलेश चव्हाणनं बाळ स्वतःकडे ठेवल्यानं त्याच्यावरील कलमात वाढ। जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका, नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला जालिंदर सुपेकर, हगवणेचे नातेवाईक। शशांक हगवणेचा पाय आणखीन खोला, जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे यांचा आरोप। या प्रकरणी म्हाळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस, शस्त्र परवाना रद्द का करू नये अशी विचारणा। नोटिशीला हगवणे कुटुंबानं उत्तर न दिल्यास शस्त्र परवाना रद्द केला जाणार। हगवणे कुटुंबियांकडे 3 शस्त्र परवाने।